महानगरपालिका निवडणूकची लगबग खरं तर सुरू झालेली आहे. परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय स्थिती असणार आहे आणि निवडणूक कशा प्रकारे सामोरं जाणार याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे महानगर जिल्हा अध्यक्ष गंगाप्रसाद आनेराव आहेत. आनेराव, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा भाग क्रमांक 2 महानगरपालिका निवडणुकीची लगबग सुरू झालेली आहे. शिवसेनेची काय तयारी? परभणी विधानसभा आणि गंगाखेड विधानसभा ह्या दोन विधानसभा माझ्याकडे आहेत. परभणी विधानसभेमध्ये 70% भाग हा महापालिकेत येतो. शिवसेना हा परभणी जिल्हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा आणि नेहमी परभणी विधानसभेमध्ये 1990 पासनं आणि 1989 परभणी जिल्ह्याचा खासदार आणि आमदार नेहमी शिवसेनेचे राहिलेत. आणि तुम्हाला होऊ घातलेल्या उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं जे सामाजिक बांधील 80% समाजकारण 20% राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा केली, त्या समाजसेवेतून तुम्हाला महापालिकेत दिसून येईल की उद्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची मशाल सत्ताधारी असेल. मग तुम्ही म्हणतात शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, भाजपचे जिल्हा प्रमुख तर म्हणतात शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळलाय पूर्णपणे. नाही नाही नाही, आता तुम्ही बरं झालं ते विषय काढला. जे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत सुरेश भुमरेजी, ते फार स्टंटबाज जिल्हाध्यक्ष आहे. कारण त्यांच्या आयुष्यातलं ते 7-8 वर्षामध्ये त्यांनी 2-4 पक्ष बदललेत आणि त्यांना इव्हेंट करायचा नाद आहे. त्यांना असं वाटतं की काही महाराष्ट्रात बोलू जे